असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नमस्कार, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं महाभारत सुरू आहे, पण हे महाभारत इतकं लांबलेलं आहे या निवडणुकांचं आणि संपूर्ण देशामध्ये जणू युद्धाची परिस्थिती आहे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं आहे। आणि त्या महाभारतामध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या राज्याकडे असेल तर ते महाराष्ट्राकडे आहे। आणि महाराष्ट्रात खास करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही या महाभारतामध्ये कोणती भूमिका बजावणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये सामनाच्या स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या निवडणुकांवर चर्चा करावी आणि आपल्या मनातले जे प्रश्न आहेत देशाच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या त्यावर त्यांचं मत घ्यावं। उद्धवजी, या आजच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। खरं म्हणजे एक प्रदीर्घ प्रवास करून आपण परत मुंबईत आलेला आहात। गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताय। फक्त शिवसेनेचेच उमेदवार नाहीत तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अशा प्रत्येक उमेदवारासाठी आपण जातीनं वेळ देताय आणि महाराष्ट्रामध्ये या रणरणत्या उन्हामध्ये फिरताय। मागच्या निवडणुकीला आपल्या छातीवर धनुष्यबाण होता, आज मी आपल्या छातीवरती मशाल पाहतो आहे। धनुष्यबाण ते मशाल हे जे स्थित्यंतर झालं आहे त्याचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतो आहे? पहिल्या प्रथम आपण जो उल्लेख केला की आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे, त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं, यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होतं आणि म्हणून ती लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता। त्या काळात आपण नव्हतो, पण ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतीवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी अफाट कष्ट करून, शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं। हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे। आणि पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हेच आहे की धनुष्यबाण ते मशाल, लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत, संविधान पाळलं जात नाही आहे, पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाही आहे, वारंवार कोर्टाने फटकारे मारलेत, सुनावलेत, खडेबोल सुनावलेले आहेत। तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते त्यांना तर सद्गृह असं म्हणायचं का काय म्हणायचं, त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं, त्याच्यानंतर मरे लवादानी दिलेला निर्णय कसा चूक होता, निवडणूक आयोगाला सुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत। म्हणजेच काय, जे मी म्हटलं की लोकशाहीचं वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजून याचा निर्णय आलेला नाही आहे। सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे, कारण तसं घटनेमध्ये नमूद आहे परिशिष्ट 10। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात। ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे, लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय, असा प्रश्न पडलेला आहे। म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे, नासून टाकले, दहशत आहे। होय। मी जो मगाशी उल्लेख केला महाभारताचा, हे महाभारत सुरू आहे या देशामध्ये। महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला, सत्यासाठी झाला आणि महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते। कृष्ण आहे, पण अर्जुन आणि अभिमन्यू, विरोधक असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झाला आहे। अभिमन्यू बरोबर आहे, पण अभिमन्यू शूर होता, तो भेकड नव्हता। आज हे जे काय ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत ही भेकड लोक आहेत। ह्यांना अभिमन्यूसारखं धैर्य नाही आहे लढायचं, तो चक्रव्यूहात घुसला होता।
हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत. म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामाऱ्या लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडतायत, कुटुंबात कलह लावतायत, पक्षामध्ये भांडणं लावतायत. हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना. ही कौरव नीती जी आहे ती कौरव नीती शेवटी हारणार आहे. कारण कौरव त्यावेळेला 100 होते, पांडव 5च होते. होय. पण 5 पांडवांनी 100 कौरवांवरती मात केली होती. कारण पांडव हे सत्यासाठी आणि धर्माच्या बाजूने लढत होते. म्हणून स्वतः श्रीकृष्णसुद्धा हा पांडवांच्या बाजूला होता. हे युद्ध आपण जिंकताय. नक्कीच. एकंदरीत राज्यातला प्रचार कसा चाललाय? आपण स्वतः गेल्या काही काळापासून म्हणजे निवडणुकीच्या घोषणा होण्याच्या आधीपासून आपण महाराष्ट्रात फिरताय आणि आपण एका तयारीनं फिरताय. तर तुम्ही राज्यात सगळ्यात जास्त फिरणारे नेते आहेत या काळामध्ये. प्रचाराचं म्हणाल निवडणुकीचा, तर आपल्या दृष्टीनं प्रचाराची दिशा तुमची कशी आहे? 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे साहजिकच आहे, गेल्या 10 वर्षात मी मुद्दामून मोदी सरकार आत्ता उल्लेख करतो, कारण मला मोदी सरकार नको आहे, मला भारत सरकार पाहिजे. पण मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत. आता मी भाषणातले मुद्दे काही इकडे मांडत नाही, पण त्यांनी 2014 साली, म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो. 14 साली ते जे काय बोलले ते 19 साली त्यांना आठवत नव्हतं. 19 साली काय बोलले ते आत्ता आठवत नाही आहे. आज काय बोलतात ते उद्या आठवणार नाही आहे. आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्मरणशक्तीवरती जरी परिणाम झाला असला म्हणजेच जनतेच्या झाले, असं नाही आहे. कारण जनता 2 वेळेला म्हणजे 10 वर्ष ही मूर्ख बनली. आणि ते जे एक म्हणतात ना, तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता, काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही. आता जनता पेटलेली आहे, जनता उठलेली आहे. ह्यांच्या सगळ्या ज्या काही भाकड कथा होत्या, म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, प्रत्येकाला घर मिळणार, बऱ्याच प्रधान किसान योजना, सन्मान योजना वगैरे वगैरे वगैरे, या भूलथापा तर आहेत. त्याचबरोबरीने भ्रष्टाचारानं एकत्र घेत आहेत, हे पक्ष फोडत आहेत. ही गद्दारी महाराष्ट्र कधी सहन नाही करत. महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाही आहे. आणि मागे मला वाटतं मी धाराशिवच्या सभेत होतो तेव्हा तिथले आपले खासदार आहेत ओमराजे, त्यांनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की आता 300-400 वर्ष झाली, किती झाली असतील, पण अजूनही खंडोजी खोपडे यांच्याबद्दल आपण खंडोजी खोपडे म्हटल्यानंतर काय म्हणतो? गद्दार. पण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी जेरे हे म्हटलं की हे कट्टर सैनिक. म्हणजे त्यांना 300-400 वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या माथी जो बसलेला गद्दारीचा शिक्का आहे तो पुसता नाही आलेला. तर या भेकडांची काय अवस्था आहे? हा जो भेकड किंवा गद्दार हा विषय जो आहे महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून चाललेला, हा जनतेमध्ये पोचलेला आपल्याला प्रचारात दिसतोय का? फारच तीव्रतेने तो जाणवतोय. आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला, ही माझ्या छातीवरती मशाल आहे, जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात. कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात. कारण बघा तुम्ही 14 आणि 19ला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते. आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केलीत, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. कारण एकतर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच, हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच. त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे हे गुजरातला नेले. मुंबईतला हिरे बाजार नेला, आर्थिक केंद्र नेलं, मेडिकल डिव्हाइस पार्क नेला, बल्क ड्रग पार्क नेला, ह्या वेदांता फॉक्सकॉन तिकडे नेला होता. पण हे सर्व आपण पाहत बसलो. मोदी किंवा शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरबडून नेत असताना आपण सगळे हे फक्त आपण त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या, आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची बिशाद नव्हती. यातला एकही प्रकल्प त्यावेळी त्यांनी ते नेऊ शकले नव्हते. आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन आहे ना, म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिनाने ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले, आपल्या हातात आता सत्ता नाही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते, बेरोजगारी वाढते, सगळं काही वाढते.
हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं, तुम्ही आमचा का घात केलात, महाराष्ट्राचा का घात केलात. आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत, आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील आणि त्यांनी करावा. महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना 10 वर्ष मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा. आपण मगाशी महाराष्ट्रातून अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय हे गुजरातला ओरबडून नेण्याचा उल्लेख केला. यापूर्वी महाराष्ट्रातून असं कधीच घडलं नव्हतं. प्रत्येक सरकार, मग काँग्रेसचं असेल किंवा अन्य पक्षाचं असेल, मुख्यमंत्र्यांनी हे रोखण्याचा प्रयत्न केला. आणि शिवसेनेची स्थापना मुळात त्यासाठीच झालेली आहे की महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान, हिंदुत्व नंतर आलं. पण आज आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणारे जे लोक राज्यकर्ते आहेत, त्यांची शिवसेना म्हणजे ए संशी, म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात, तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए संशी. अच्छा, म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय आहे, कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. तर त्यांना लाज वाटत असेल तर मी काय त्यांच्या वडिलांचं. तर ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात, त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं, हे तुम्हाला कुठे दिसत नाही आहे. आणि हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत. ते त्याचाच तर राग जनतेला आला आहे. म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला, शिवसेनेशी हरामखोरपणा केला, गद्दारी केली, म्हणजे राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच, आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार. उद्धवजी, आपण मगाशी एक जो उल्लेख केलात की आता नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा किंवा सभांचा धडाका घेत आहेत, गल्लीबोळात फिरत आहेत, कुठल्या तरी गल्लीत रोड शो घेत आहेत. मला वाटतं येत्या 1-2 दिवसात ते घाटकोपर भागामध्ये रोड शो घेतात अशी माझी माहिती आहे. त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायट्यांमधून शिवसैनिकांना, म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं. मराठी माणसाला, हे तुम्ही किती गांभीर्यानं घेता? हाच तर आता निकाल यावेळेच्या निवडणुकीत लागणार आहे. अशी कधीही कुठल्याही राज्यामध्ये मराठी माणसं दादागिरी करत नाही. पण हे कोणाच्या आशीर्वादाने करते आणि त्यांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का, हा प्रश्न मराठी माणूस दाखवेल ना, त्यांना काय दाखवायचं ते. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की काही लोक भले गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, अगदी मुस्लिमसुद्धा करोना काळामध्ये जे आपण काम केलं, करोना काळातल्या कामाला त्यांनी ते अजूनही विसरलेले नाही आहेत. तुम्ही हा भेदभाव कधीच केला नाही गुजराती मराठी. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. होय, महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं कधी घडलं. आणि त्यावेळेला मोदी रिकाम्या थाळ्या वाजवत होते, दिवे लावा, दिवे विजवा, कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा, उठा बशा काढा. त्यांनी काही करोना जात नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे करोना नाही गेला. तर महाराष्ट्राच्या जनतेने, मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे जे मी सांगत गेलो ते ते ऐकत गेले आणि त्याच्यात मी कुठेही भेदभाव केला नाही. आणि या पलीकडे जाऊन सांगतो की गुजरातबद्दल काय माझ्या मनात आकस नाही आहे. गुजरातसुद्धा आमचाच आहे. पण हा भाव हा गुजराती माता भगिनी आणि बांधवांनी सुद्धा ठेवला पाहिजे, जे इथे राहत आहेत. उलटं 92-93 साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलेलं, मोदी कुठे होते? उद्धवजी, 3 टप्पे पार होत आहेत, 4था टप्प्याकडे आपण जातो. त्यांनी टप्पा काय सरपटी टाकलं तरी होय, निवडणुकीत ते निकालच सरपटणार आहेत. होय, कारण आपण अशी रोज एक गुगली टाकताय की त्यांना आता त्यांच्या पिचवर बचाव करणं कठीण झालेलं आहे. पण या 3रा टप्पा सुरू असताना देशामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत त्या चिंताजनक आहेत. काल देश निवडणुकीला सामोरा जात असताना काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा पुलवामाची पुनरावृत्ती घडली. अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. 4 वर्षापूर्वी पुलवामात आपल्या लष्करी वाहनांवर हल्ले झाले आणि 40 जवानांच्या हत्या झाल्या. आपण त्यांना जबाबदार कोण आहे? आणि काल त्याच पद्धतीनं पूंछ येथे हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला काश्मीरमध्ये. काश्मीरात शांतता आहे असं मोदी शहांचं म्हणणं आहे. आम्ही 370 कलम हटवला आहे, आम्ही हे केलं आहे, आम्ही ते केलं. तरीही काश्मीरमध्ये
अशा प्रकारे लष्करी जवानांचे बळी जात आहेत हे तुम्हाला किती चिंताजनक वाटतं आहे? पहिल्या प्रथम पुलवामा जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक ह्यांनी जे सत्य किंवा वास्तव, विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं, त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाही आहे. कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे, त्यांचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहेत. अधिकृत पदावरती असलेल्या, घटनात्मक पदावरती असलेल्या माणसाने जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं त्याच्यावरती आज कोणी चर्चा करत नाही आहे. आणि म्हणून मी पहिलं जे तुम्हाला म्हटलं की काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण, आणि मग हा जबाबदारीचा धोंडा हा ज्याच्या त्याच्या पदरामध्ये आपण टाकणार आहोत की नाही. कारण अजूनही जर का काश्मीर अशांत असेल तर मग कशासाठी यांना परत मतं द्यायची. जर एका बाजूने लेह लडाखमध्ये असेल, अरुणाचलमध्ये असेल, चीन अतिक्रमण करतोय, रस्ते बांधतोय, आपल्या गावाची नावं बदलतोय, तरीसुद्धा आम्हाला काही म्हणजे सरकारला काय वाटत नाही. काश्मीरी पंडित अजून निर्वासित छावण्यात आहेत. मध्ये मोदीजी बोलले होते, ते माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांबद्दल बोलले होते की बाळासाहेबांनी हा नाही विचार केला की काश्मीरमधले पंडित माझा काय संबंध. कारण अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदू हृदय सम्राटच होते की त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काश्मीरी पंडितांना बोलावलं, त्यांना व्यवस्थित त्यांना आसरा दिला. तेव्हा मोदी हे नावसुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं. आता तुम्ही तर मुख्य पंतप्रधान आहात. काश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीत, काश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबवू शकत नाहीत. मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं, अजूनही मोदी तिकडे जात नाही आहेत. मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाही आहेत. जणू काही सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त उद्धव ठाकरे एकटाच प्रश्न देशासमोर आहेत. अशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत, महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत. म्हणजे हे काहीतरी आकृत घडते. म्हणजे उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का? उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का? उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का? काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे याच्याबद्दल? लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. मोदी टीका करतायत किंवा अमित शहा टीका करतायत की उद्धव ठाकरे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. शंकराचार्य का नव्हते? शंकराचार्यांना का बोलवलं नाही? याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अयोध्येत हजर राहिले नाहीत. हे वारंवार ते महाराष्ट्रात येऊन सांगतायत. तुमची कृती ही हिंदुत्व विरोधी आहे. मी कुठे होतो त्या दिवशी? मी अयोध्येला गेलो नाही, कारण मला काय मानपान याची आवश्यकता नाही आहे. मोदी जेव्हा गेले नव्हते आणि हा विषय थंड बस्त्यात पडला होता, तो साधारण 2018चा नोव्हेंबरचा काळ होता. आपणही सोबत होतो. मी शिवसैनिकांना घेऊन राम मंदिरात गेलो होतो, अयोध्येला गेलो होतो. तेव्हा मंदिर नव्हतं. अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं आणि पहिले मंदिर फिर सरकार. त्याच्यानंतर योगायोग असेल काही असेल, मी तिथे जाताना शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो. एक वर्षभरामध्ये म्हणजे पुढच्या नोव्हेंबरमध्ये राम मंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लागला. आणि योगायोग असेल त्याच पुढच्या महिन्यात माझ्या ध्यानीमनी नसताना मी मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा परत गेलो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेलो होतो. आणि जेव्हा हे राम मंदिराचं त्यांनी तिकडे सगळं जे काही केलं, शंकराचार्यांनी त्याच्यावरती टीका केली. आणि मी सुद्धा असं म्हटलं की तुम्ही शंकराचार्यांना एक मान सन्मान देऊन बोलवायला पाहिजे होतं. तुमच्या आजूबाजूला शंकराचार्य नव्हते, पण भ्रष्टाचारी सगळे होते. आणि 22 तारखेलाच तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही सोबत होतात, मी काळाराम मंदिरात गेलो होतो. जिथे आम्ही जातोय म्हटल्यानंतर स्वतः मोदीजी गेले होते आणि साफसफाई कशी व्यवस्थित होते की नाही बघून आले होते. त्या काळाराम मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ह्या काळाराम मंदिरासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता. कारण हा राम माझासुद्धा आहे, हा राम कोणाची मक्तेदारी नाही. आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे, म्हणूनच मी नारा दिला होता की भाजप मुक्त राम मला पाहिजे. आणि तसाच त्यावेळेला हे जे सगळे मुद्दामून त्यांना मी शब्द वापरतो, बुरसटलेले गोमूत्रधारी, त्या विचाराची जी लोकं तेव्हा होती, त्यांच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे, माझासुद्धा आहे, आणि राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझासुद्धा आहे. तेव्हा त्यांना जे अडवत होते तेच आता माझ्यावरती टीका करत आहेत.
आणि त्या काळाराम मंदिरामध्ये मी जाऊन तिथे गोदावरीची पण आरती केली आणि राम मंदिर होते त्याचं मी स्वागत केलं. मात्र राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेलं आहे. हो, पण उद्धव साहेब त्यांची अशी भूमिका आहे की ते असं टीका करतायत की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांबरोबर गेलेला आहात मग काय झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही औरंगजेबाच्या विचारांना पुढे चाललाय आणि तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झालेला आहात. हा काय प्रकार आहे? यांना वारंवार औरंगजेब आठवतोय. कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता हां. त्याची आठवण येते. पाकिस्तानात जाऊन बिन बुलाए मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही. कारण औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्माला होता होय. आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता आणि औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला, पण जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष बसला होता. पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता. कदाचित तेव्हा औरंगजेबाने सुद्धा मोठमोठ्या सभा घेतल्या असतील किंवा रोड शो सुद्धा केले असतील. नक्कीच तो त्यांनी काय रोड शो केले होते. माझ्याकडे येताना काय मोठा लवाजमा घेऊन इथे येत होता ना, हत्ती घोडे पायदळ, हा रोड शोच होता. पण तेव्हाचं महाराष्ट्राचं जे शौर्य आहे, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठी आज सुद्धा जिवंत आहेत. त्यांचेच वंशज आज महाराष्ट्रामध्ये. पण मोदी आणि शहा वारंवार महाराष्ट्रात येऊन अलीकडे उद्धव ठाकरे हे त्यांचं पहिला क्रमांकाचं टार्गेट आहे आणि त्यानंतर शरद पवार हे दोन प्रमुख नेते महाराष्ट्राचे, ज्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलीत राजकारणाची. आणि बहुधा मोदी शहांना महाराष्ट्राचं भय वाटतं आहे. मुळात औरंगजेब हे जे विषय आहेत सगळे हे प्रचाराचे विषय असू शकतात का इतक्या वर्षानंतर? हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही 10 वर्ष काय केलं? तुम्हाला अजूनही म्हणजे आता तुम्हाला पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं, तुम्ही राम 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 करायला लागलात. इतके दिवस म्हणजे निवडणुकीमध्ये राम 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 करायचं आणि निवडून आल्यानंतर लोक गेली का मरा 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 करायचं. शेतकरी आत्महत्या करतायत त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही. मेला शेतकरी तरी चालेल, 5 वर्षांत बघू. महिलांवरती अत्याचार झाले तरी चालतील, 5 वर्षांत बघू. शेतकरी तुम्हीच सांगितलं होतं की आम्ही त्याला हमीभाव देऊ, उत्पन्न दुप्पट करून देऊ, स्वामीनाथन अहवालाप्रमाणे त्याला हमीभाव देऊ. आणि त्याच्यासाठी शेतकरी दिल्लीत यायला निघाले तर तुम्ही त्यांच्यावरती बंदुका रोखता, त्यांच्यावरती अश्रुधूर सोडता. मग रामराम म्हणायला लागणार नाही तर काय म्हणायला लागणार? त्या शेतकऱ्यांना तुम्ही दहशतवादी संबोधलत, अर्बन नक्षल संबोधलत. आणि आत्ता जे परत तिकडे दिल्लीत चाललेले शेतकरी होते त्यांना तर त्यांचे ते कार्यवाह वगैरे काय म्हणतात, दत्तात्रय होसबळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे अराजक आहे. अशी सगळी जी माणसं आहेत. म्हणून निवडणुकीमध्ये रामाचं नाव राम राम राम, आणि जे निवडून देतील पण निवडून दिल्यानंतर ते जेव्हा तुमच्याकडे येतात त्यांना ते म्हणतात मरा 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 मरा. उद्धव साहेब 10 वर्ष मोदी यांचं सरकार या देशावर आहे. 10 वर्ष खूप मोठा कालखंड आहे की देशाच्या आयुष्याची 10 वर्ष, 10 वर्षात म्हणजे आणि 140 कोटी जनतेची एका नेत्याला 2 वेळा म्हणजे सलग 10 वर्ष प्रधानमंत्री होण्याची संधी मिळते. पण या 10 वर्षानंतर जेव्हा हे तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या निवडणुकीत मोदींकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे प्रचाराचे मुद्दे दिसत नाहीत. महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यावर प्रधानमंत्री बोलतच नाही आहेत. भ्रष्टाचारांना संरक्षण ही मोदी गॅरंटी हा विषय त्यांच्याकडे आहे. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ना, हा विषय चर्चेत आहेच. म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपात या. म्हणजे ते एक कुठली तरी गोळी होती ना, वो खाओ सब भूल जाओ. तसंच आहे, भ्रष्टाचार करो भाजप में आओ. आणि नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली होती. हां, ते बरोबर आहे. कारण जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते भाजपात घेत आहेत, म्हणजे भारत मुक्त होतं, इतर पक्ष मुक्त होत आहेत. म्हणून मी त्यांना व्हॅक्यूम क्लीनर म्हटलेलं आहे. हां, जसं व्हॅक्यूम क्लीनर कुठेही तुमच्या कार्पेटवरती धूळ असेल, फटीमध्ये धूळ असेल, ती धूळ खेचून घेतं, तसे सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतात भाजपात. म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस, भ्रष्टाचार मुक्त. मोदींच्या प्रचारामध्ये मुद्दे कुठले आहेत? मुसलमान, पाकिस्तान, कब्रस्तान, स्मशान या मुद्द्यावर मोदी बोलत आहेत. आमच्या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुस्थान आहे, त्यांच्या प्रचारात पाकिस्तान आहे, आमच्या प्रचारात हिंदुस्थान आहे. उद्धवजी, प्रत्येक निवडणुकीत देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असते, खास करून लोकसभेची राष्ट्रीय निवडणूक. आतापर्यंत गेल्या 70-75 वर्षातल्या प्रत्येक निवडणुकीनं देशाचे भविष्य
ठरवायचा प्रयत्न केला। या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? मी काही वेळेला सभेत बोललेलो आहे, निवडणुकीमध्ये दोघांचं भविष्य ठरत असतं। साहजिकच आहे, पहिल्यांदा जनता त्यांच्या नेत्याचं भविष्य ठरवतो। तशी आज वेळ आलेली आहे की 10 वर्षात ज्यांनी नुसत्या थापा मारल्या त्या थापाड्यांना तुम्ही पुन्हा डोक्यावर घेता की थापाड्यांना फेकून देताय आणि त्याच्यावरती देशाचं भवितव्य अवलंबून राहील। जर थापाड्यांना पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा थापाच खावे लागतील आणि थापाच ऐकावे लागतील। पण आत्ता जर का यांना फेकून दिलं तर मला असं वाटतं देशामध्ये एक शांतता नांदेल, कायदा सुव्यवस्था आणि लोकशाही राहील, अन्यथा देशासमोर मला असं वाटतं की काळे दिवस आहेत। म्हणजे आजचे दिन होते ते काय आले नाही, पण आता कदाचित काळे दिवस येऊ शकतात। उद्धवजी, एका बाजूला प्रचंड पैसा कुठून आला? ही निवडणूक जी सुरू आहे स्पष्ट दिसत आहे कुठून आला? एका बाजूला प्रचंड पैसा, अमर्याद सत्ता, निवडणूक रोखे नावाचा प्रकार समोर आला। 10,000 कोटी एका पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले, मोजक्या उद्योगपतींकडे पैसा गेला। अशी ताकद असलेला भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसचं तर खातीच गोठवली। ही लढाई विषम आहे असं वाटत नाही का? विषम तर आहेच आणि भीषण पण आहे। आणि माझी मतदारांना विनंती आहे की तुम्ही ह्या पैशांवरती तुमचे आयुष्य विकू नका। पैसे घेऊन मत देणं म्हणजे आयुष्य आणि तुमच्या भवितव्याची जी काय आहे त्याची वाट लावणं आहे आणि तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य विकण्यासारखं आहे। त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य विकू नका यांना, कारण हा भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा आहे। निवडणूक रोख्यांबद्दल जर तुम्ही विचारलं तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्या सीतारामनबाई होत्या त्यांच्या पतीने सांगितलेले आहे, परकला प्रभाकरन, की जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्याला त्यांनी नाव दिले मोदी गेट। आता मोदी गेट हे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अमेरिकेत जे निक्सनचं घडलं होतं वॉटर गेट, तेव्हापासून हा गेट हा शब्द प्रचलित झाला आणि मोदी गेट म्हणजे त्याच्याबरोबर त्यांनी तुलना केलेली आहे। पण वॉटरगेटमुळे निक्सनला जावं लागलं होतं। आता लोकांनी यांना घालवलं पाहिजे, कारण तेवढी नीतिमत्ता भ्रष्टाचार असेल किंवा काही असेल केल्यानंतर त्यांच्यात होती। आता तोच पैसा हे मतं विकत घ्यायला वापरतात। अमेरिका असेल, जपान असेल, साऊथ कोरिया असेल, गेल्या काही वर्षातल्या घटना पाहिल्या तर भ्रष्टाचार केलेल्या त्यांच्या प्रमुख राज्यकर्त्यांना ताबडतोब पदावरून जावं लागलं आणि इतका मोठा भ्रष्टाचार समोर येऊन सुद्धा मोदी आणि त्यांचा पक्ष आजही सत्तेवर आहे, त्यांना तुम्ही कसं घालवणार? आम्ही प्रयत्न करतोय पूर्णपणे आणि मला असं वाटतं काही वेळेला मला ते जाणवते, बऱ्याचदा बहुतेक सभेत जाणवते। आम्ही बोलत असतो, भाषण करत असतो, पण लोकांना ते कळलेलं आहे। लोकच समोरून बोलत असतात एक एक विषय, म्हणजे एखाद्या मुद्द्याला सुरुवात केली का लोकच समोरून बोलतात। म्हणजे जागृती हा विषय लोकांसमोर आलेला आहे, झालेला आहे। आणि काल माझी सभा रायगडला होती। पूर्वी ते जे एक नाटक होतं, रायगडाला जेव्हा जाग येते, आता संपूर्ण देशाला जाग आलेली आहे। केवळ रायगडालाच नाही तर देशाला जाग आली। हा जागा झालेला जो देश आहे तो यांना झोपवेल, भ्रष्टाचारांना झोपवेल। आपण साधारण पहिल्या भागामध्ये अनेक राष्ट्रीय प्रश्नांवरती आपली मतं व्यक्त केली परखडपणे नेहमीप्रमाणेच, पण शेवटी महाराष्ट्र ज्यात एक राष्ट्र आहे आणि हे महाराष्ट्र नेहमी या देशाला दिशा देण्याचं काम करत आलं आणि गेल्या साधारण 50 वर्षाच्या राजकारणामध्ये यात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आणि ही भूमिका महाराष्ट्रातली ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची ही नष्ट करण्याचा पूर्णपणे एका सूडबुद्धीनं प्रथमच एक प्रयत्न झाला आणि तो सुद्धा तुमचे मित्र नरेंद्र मोदी यांच्याकडून। नरेंद्र मोदी या देशावर 10 वर्ष राज्य करतात, म्हणजे सुरू आहे त्यांचा अजून कारभार आणि ह्या 10 वर्षाला त्यांच्या अंधभक्ताने आणि स्वतः मोदी यांनी अमृतकाळ हा अमृतकाळ होता किंवा आहे असं ते नाव देतात। अमृतकाळ हा खरोखर अमृतकाळ होता, कारण शिवसेनेसाठी हा विषाचा प्याला होता असं मी मानतो। केवळ शिवसेनेसाठीच नाही, हा शिवसेनेवरती राग का आहे? आपण जर का अगदी इतिहासात मागे गेलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरत लुटली होती। हो, कारण काही तिथले व्यापारी हे इंग्रजांना मदत करत होते, त्यांच्या वखारी लुटल्या होत्या।
कदाचित तिथपासूनचा हा राग ह्या दोघांच्या मनात आहे का? संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्या लढ्यात माझे आजोबा प्रबोधनकार हे त्या पहिल्या 5 महत्त्वाच्या नेत्यांमधले एक होते. पंचक. अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती, पण त्या लढ्यात मी वडील हा कारण शब्द वापरतो, शिवसेना नव्हती, शिवसेना प्रमुख ते नंतर झाले, पण व्यंगचित्रकार होते. माझे काका श्रीकांत ठाकरे हे होते. तो लढा संयुक्त महाराष्ट्राचा जेव्हा पेटला होता तेव्हा मोरारजी देसाई, आता मोरारजी भाई कुठून आले होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी पोलिसांना ऑर्डर दिल्या होत्या की मी तुम्हाला बंदुकीच्या गोळ्या माणसांना मारायला दिलेल्या आहेत. आणि असं म्हणतात की त्यावेळेला त्यांनी गोळ्या किती झाडल्या आणि किती माणसं मेली याचा हिशोब विचारला होता असं म्हणतात. गोळ्या वाया का घालवल्या. आणि तो लढा सगळं तुम्हाला कल्पना आहे. चिंतामणराव देशमुख हा एक नरवीर होता. त्यांनी तेव्हा लोकसभेत हा प्रश्न विचारला होता नेहरूंना की तुम्ही ह्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करा. त्या चौकशीला नकार दिल्यानंतर त्यांना ठणकावलं होतं की याचा अर्थ असा की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, राहू इच्छित नाही, हा घ्या माझा राजीनामा. आता काय झालेलं आहे की हा महाराष्ट्राबद्दलचा एवढा आकस समोर दिसत असताना सुद्धा आता चिंतामणराव कोणीच दिसत नाही आहे. सगळे लेचे पेचे आणि घालीन लोटांगणवाले आहेत. म्हणजे काय महाराष्ट्र लुटला तर लुटा, हे सगळे लोटांगणवीर आहेत. हो, तोच आकस जो आहे तो आकस आता काढतायत. बरं, म्हणजे आता दाखवायला महाराष्ट्राबद्दलचं प्रेम हे उतू जाते, सभा घेत आहेत, रोड शो करतायत. महाराष्ट्र जेव्हा संकटात होता, महाराष्ट्रावरती जेव्हा नैसर्गिक आपत्त्या आल्या, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, निसर्ग वादळ आलं, टोकते आलं, त्यावेळेला कधीही मोदीजी किंवा शहाजी इकडे महाराष्ट्रात आले नाहीत. एका पैशाने कधी त्यांनी काही मदत केलेली नाही. आणि मग हा महाराष्ट्र बदनाम करायचा. महाराष्ट्रामध्ये सगळं काही वाट लागलेली आहे. महाराष्ट्रातली घरंदाज कुटुंब बदनाम करायची, नेतृत्व खतम करायचं, नेतृत्वाच्या कुटुंबियांना बदनाम करायचं, पक्ष फोडायचे, उद्योगधंदे पळवायचे. महाराष्ट्र एवढा वाईट आहे असं चित्र केल्यानंतर महाराष्ट्रात उद्योगधंदे येऊच नयेत. आणि महाराष्ट्र जे सेनापती बापटांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र आधार या भारताचा, तो आधार लुळा पांगळा करायचा, त्याच्या डोक्यावरती आपण बसायचं. मुंबई हे देशातलं सगळ्यात जास्त कर भरणारं शहर, आर्थिक राजधानी म्हणा, आर्थिक केंद्र म्हणा, तिच्याकडनं सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस गुजरातला घेऊन गेले. टेक्स्टाईल कमिशनरेट जी होती ती पण ते दिल्लीला घेऊन गेले. एअर इंडियाचं ऑफिस घेऊन गेले. अनेक आता हिरे बाजार घेऊन गेले. वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं त्या वित्तीय केंद्राच्या जागी जिथे मी मुख्यमंत्री असताना फील्ड हॉस्पिटल उभारलं होतं आणि हजारो लाखो जण तिकडे वाचले होते, सरकार पाडलं. आणि पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते केंद्र पाडून टाकून ती जागा ताबडतोब बुलेट ट्रेनच्या घशात घातली. आता बुलेट ट्रेनचा उपयोग मराठी माणसाला काय होणार आहे? गुजरातला होणार. आणि गुजरातबद्दल माझं पुन्हा सांगतो, गुजरातबद्दल माझंही नाही, पण मोदी गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक भिंत उभी करतात. आणि हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे की मुंबईला भिकेला लावायचं, म्हणजे मुंबईच्या 90,000 कोटींच्या ज्या ठेवी होत्या त्यातल्या आता किती तोडल्या असतील FD, हा एक विचार आता कळेल आपल्याला. यांचं सरकार गेल्यानंतर त्याची चौकशी लावू. उद्धवजी, नाही, त्याचा परिणाम असा होणार आहे की या ज्या ठेवी असतात त्यातनं कामगारांचे पगार असतील, त्यांचे ग्रॅच्युइटी असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, इतर काही असतील, ठेवीदारांच्या ठेवी असतात. आणि कोस्टल रोड जे स्वप्न अगदी मी अभिमानाने किंवा अहंकाराने सांगेन मी दाखवलं, माझ्या मुंबई महापालिकेने ते पूर्ण केलं, त्याचं श्रेय सुद्धा तुम्ही घेताय. आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी जवळपास 1,00,000 कोटीची कामं त्याला त्यांनी तत्वता मान्यता दिली. म्हणजे 90,000 कोटी जाऊन पुन्हा 1,00,000 कोटीचं म्हणजे 10,000 कोटी त्याच्यावरती चढले. मग पुन्हा मुंबईच्या सफाई कामगारांना वगैरे पगार कुठून ही सगळी लूट करता यावी म्हणून शिवसेना फोडली असं आपल्याला नक्कीच आहे. माझा आरोप आहे तो नक्कीच, कारण माझ्या काळात ते होऊ देत नव्हतं. आणि मी तुम्हाला परत सांगतो, लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार येणार, नक्कीच येणार. पहिलं केंद्रात येणार, मग राज्यात येणार. महाराष्ट्राचं आणि मुंबईचं लुटलेलं वैभव मी परत आणेन. आर्थिक केंद्र सुद्धा मी नव्याने उभारून दाखवेन. आपण मगाशी म्हटलं की महाराष्ट्र हा भारताचा आधार आहेच आणि शिवसेना महाराष्ट्राचा आधार. महाराजांनी सुरत लुटली,
आणि मोदी शहानी शिवसेना लुटली, महाराष्ट्र लुटला. म्हणजे महाराष्ट्राचा आधार असलेली शिवसेना फोडली आणि महाराष्ट्र लुटला. होय. ह्या मागचं तुम्ही सूत्र कसं काय लावाल की महाराष्ट्र लुटला जातोय, शिवसेनाही लुटली जाते आणि अशा प्रकारे महाराष्ट्र विकलांग आणि दुबळा करायचा? तुम्हाला महाराष्ट्राचं भविष्य अशातून काय दिसतंय? महाराष्ट्र एवढा लेचापेचा नाही आहे, नक्कीच नाही आहे. महाराष्ट्र भोळा आहे, भाबडा आहे, पण तो लेचापेचा नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मर्दांची कमी नाही आहे. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं की जर कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्र प्रेम करतो, पण पाठीवर वार केला तर महाराष्ट्र वाघनखं काढतो. ती वाघनखं आता मला जिथे जिथे जातो तिकडे जनतेच्या रूपात दिसत आहेत. आता महाराष्ट्राने वाघनखं काढलेली आहेत. हा संपूर्ण जो प्रकार केलेला आहे, शिवसेना पक्ष फोडणं, सरकार पाडणं, हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला. मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. हां. 2014 साली मोदींच्या पंतप्रधान पदाला भाजपा व्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने. तुम्ही याला पाप म्हणताय? आता तसं म्हणतोय कारण ते आम्हाला संपवायला निघाले. बरं. त्याच्यानंतर ते एक स्वप्नव्रत होतं की मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, मी समोर बसले, माझ्या बाजूला अमित शहा होते, आणि अरे हे काय सत्य आहे की स्वप्न आहे हेच कळत नव्हतं आम्हाला. त्याच्यानंतर साधारणतः जूनमध्ये शपथविधी झाला. ऑक्टोबरच्या विधानसभे निवडणुकीत 4-5 महिन्यात असं कोणतं पाप आम्ही केलं होतं की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली? तेव्हा तर आम्ही काय काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. तेव्हा तर काय ह्यांचा जो काय औरंगजेब आहे यांच्या मानेवरती बसलेला, त्या औरंगजेब फॅन क्लबमध्ये मी नव्हतो. मग तुम्ही माझी युती 2014 साली तोडली का होती? एकनाथ खडसेंनी सुद्धा त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे की त्यांना वरून सांगण्यात आलं की युती तोडण्याचा निर्णय निरोप तुम्ही कळवा. आणि एकनाथ खडसेंनी, मी तुळजाभवानीचं दर्शन करून आलो होतो त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आता आपली युती काय राहत नाही, आम्ही निर्णय घेतला आहे, तुम्हाला कळवायला सांगितलेलं आहे की आपण युती तोडतो, आम्ही युती तोडतो. मग युती तेव्हा तुम्ही का तोडलेली? तेव्हा तर तुम्ही हिंदुत्ववादी होतातच आणि त्यांच्यासोबत होतो. त्यांच्यासोबत होता, मोदीजींचा प्रचार केला होता. त्यानंतर अमित शहा परत मातोश्रीवर आले 19 साली. 14 साली युती तोडली, शेवटच्या क्षणाला तोडली. आणि ती जी आठवण सांगत होतो ती हीच, तो जो मधला काळ होता जेव्हा शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करत होती. हो, पण आता तुमच्यातून फुटलेल्या माणसाला मुख्यमंत्री तेच केलं. म्हटलं ना, कारण त्यांना राजकारणात पोरच होत नाहीत. होय, दुसऱ्यांची पोरं त्यांना सांभाळायला लागतात असं आपण काल एका सभेत सांगितलं. त्या याला मी काय बोलू? बरं, उद्धवची नवीन आघाडी कशी चालली आहे? नाही, एकूण फसवली गेल्याची भावना ही आजसुद्धा आहेच. आणि विश्वासघात, मी विश्वासघातकाची कधी मदत करू शकणार नाही. आणि सत्तेसाठीच जर का काही आम्ही तडफडत असतो तर अख्ख्या देशात जेव्हा भाजपाचे 2च खासदार होते आणि भाजप तेव्हा हिंदुत्ववादी नव्हता, गांधीवादी समाजवादाकडे होता. अक्षरशः देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही अस्पृश्य होती. 2 खासदार असलेल्या पक्षाबरोबर शिवसेनेने युती केली होती. कोणाच्या मनात होतं, ध्यानीमनी नव्हतं पंतप्रधान पद दिसेल कोणाला. म्हणजे ती वैचारिक युती होती. वैचारिक होती, पण तो ठीक आहे, तुम्ही गांधीवादी समाजवादाकडनं जेव्हा तुम्हाला कळलं की पार्लेची पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकली तेव्हा तुम्ही आमच्यासोबत आलात. उद्धवजी, तुमचा पक्ष गेला कुठे या गेला? सगळ्या लढाईत नाही गेला. तुमचा पक्ष गेला. निवडणूक आयोगानं तुमच्याकडनं पक्ष काढून घेतला. नाही गेला. निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाहीये, मी मानायलाच तयार नाही. विधिमंडळाच्या अध्यक्षानं तुमचा पक्ष काढून नाही गेला, त्याचा अधिकारच नाहीये. आणि माझं जाहीर खुलं आव्हान आहे की आपण एक तारीख देऊ, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तिकडे बोलू, एकही पोलीस बरोबर घ्यायचं नाही. मी जनतेच्या मध्ये येऊन उभं राहतो. निवडणूक आयुक्तात जर तेवढं धाडस असेल त्याने यावं आणि या लबाडेने यावं आणि तिथे सगळ्यांच्या देखत मध्ये उभं राहून सांगावं पक्ष कोणाचा, जे निर्णय देतील तुम्ही मान्य करायला तयार आहे. शेवटी कायदेशीरदृष्ट्या, कायदेशीर नाही, हे बेकायदेशीर आहे. घटनात्मक संस्था ज्याला निवडणूक आयोग आपण म्हणतो, हे घटनाबाह्य काम केलेले आहे. हे घटनात्मक आज तुमच्याकडून मूळ पक्ष हा तुमचा नाही असं सांगितलं, धनुष्यबाण तुमचा नाही हे त्यांनी सांगितलं. आणि तरीही आज नरेंद्र मोदी असं म्हणतायत, उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत. हे नरेंद्र मोदी सांगण्याचे धाडस करतायत. हे सगळं पाप करून आणि नरेंद्र मोदी त्याही पुढे जाऊन असं सांगण्याचं धाडस दाखवत आहेत, उद्धव ठाकरे संकटात सापडले,
तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. हे काय गौडवंगाला हा लोकांना प्रश्न पडला आहे. हा संभ्रम मोदींच्या मनात का व्हावा हे मला कळत नाही. कारण ते पुढे असे म्हणाले होते की माझं ऑपरेशन झालं. ते फार मला त्याच्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही कधी, कारण त्या एका भयानक अनुभवातून मी गेलो, जो अनुभव कोणालाही आयुष्यात कधीही येऊ नये. म्हणजे माझ्या हालचाली संपूर्ण थांबल्या होत्या. ठीक आहे, त्यांनी किती वेळा फोन केले, काय केले, हे आता मला त्याच्यात ते फोन रेकॉर्ड करण्याची गरज नाही आहे. खरं खोटं लोकांना माहिती आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणणारे अजून दुप्पट उत्पन्न करू शकले नाहीत, म्हणजे खोटं कोण बोलतं हे लोकांनी कळलेलं आहे. पण मी काल सभेत बोललो की तुम्हाला माझं एवढं प्रेम होतं, तर त्याच काळामध्ये तुमचे चेले चपाटे रात्रीची हुडी वगैरे घालून माझ्या गद्दारांबरोबर माझं सरकार खाली खेचायला का प्रयत्न करत होते? तुमच्या परवानगीशिवाय करत होते का? तुमच्या परवानगीशिवाय करत होते का? आणि ज्या शिवसेनेनी, ज्या हिंदू हृदय सम्राटांच्या मुलांनी तुम्हाला 2 वेळेला पाठिंबा दिला, तुमचा प्रचार केला, त्याला तुम्ही नकली म्हणायला लागलात. हे कोणतं प्रेम? हे चायनीज प्रेम आहे का? हे कोणतं प्रेम आहे? म्हणजे प्रेमाची व्याख्या तरी काय तुमची? ही प्रेमाची व्याख्या जरी आपल्याला आता त्याचं विश्लेषण करता आलं म्हणजे नाही. कुसुमाग्रजांची जी कविता आहे, प्रेम कोणावरही करावं, पण विश्वासघातकावरती नाही करता येणार. हे चांगलं आहे तुमची भूमिका. हे विश्वासघातकावरती प्रेम मी नाही करू शकत. अमित शहा म्हणतात, वारंवार म्हणतात महाराष्ट्रातून, आणि नरेंद्र मोदी म्हणतात की उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे. आणि त्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात, हे अत्यंत गंभीर आहे उद्धवजी. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली आणि जी उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली, आणि ज्या उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपा राज्यातला असेल, त्याने अनेक वर्ष काम केलं, 25 वर्ष सत्ता भोगली, ती शिवसेना नकली. आणि पुढे शहा किंवा मोदी म्हणतायत बाळासाहेब ठाकरेंच्या वैचारिक किंवा शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे नाहीत, ते नारायण राणे, राज ठाकरे आणि कोणते एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे वारस मोदी शहांना वाटायला लागलेत. पहिली गोष्ट अशी, मला वाटतं एक तर मानसिकता तपासून घ्यावी यांची, का काही या भारतीय जनता पक्षाला मनोरुग्ण म्हणून जाहीर करावं, असं माझ्या मनात प्रश्न आला माझ्यासारख्यांच्या. तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे. हां, थोडंसं मी त्याच्यावरती बोलतो. बरं. पहिल्या प्रथम असं आहे की बाळासाहेबांची शिवसेना बोलण्याच्या आधी त्यांनी बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट हे बोललं पाहिजे. कारण त्यांचं ते दुखणं आहे की त्यांना अजून कोणी हिंदूंचा कैवारी म्हणतच नाही आहे. कारण त्यांच्या काळामध्ये 10 वर्ष झाली तरी मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदूंना आक्रोश मोर्चे काढावे लागले. म्हणजे हिंदू सुरक्षित नाही आहेत त्यांच्या राज्यात, आणि ते हिंदू हृदय सम्राट होत नाहीत. बरं, वैचारिक जर का तुम्ही म्हणाल तर मग मी जाईन श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत. बरं. ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी भाजपाचा जो राजकीय बाप म्हणेन जनसंघ, तो जनसंघ, मग यांची वृत्ती कशी आहे, संयुक्त महाराष्ट्र समिती जी होती त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हे कधी उतरले नाहीत, पण निवडणूक लढायला म्हणून घुसले संयुक्त महाराष्ट्र समितीत. जागा वाटपाचं भांडण केलं, म्हणजे काही मिळता आलं तर मिळवावं. जागा वाटप झालं तरी यांनी 7-1 जागा जास्त लढवल्या होत्या, तेव्हा माझ्या आजोबांनी पण इशारा दिला, मग हे त्यातनं बाहेर पडले. म्हणजे हे लढ्यात कुठेच उतरले नाही. श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की साधारणतः 40-42 सालचा तो सगळा काळ होता. श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेला बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला होता. आणि ज्या मुस्लिम लीगने, जे आज मला औरंगजेबाचे फॅन क्लब म्हणत आहेत, त्यांच्या राजकीय वडिलांची विचारसरणी काय होती, त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी तत्कालीन मुस्लिम लीगनी देशाची फाळणी मागितली होती. गांधीजींनी आणि काँग्रेसने इंग्रजांना चले जावचा आदेश दिला होता, आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी तिथल्या गव्हर्नरला सांगितलं होतं की चले जाव ही चळवळ ही चिरडली पाहिजे, तिच्याशी कसा मुकाबला केला पाहिजे, आणि आम्हाला इंग्रजांची राजवट का पाहिजे, तर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी. म्हणजे तत्कालीन मुस्लिम लीगच्या फजलुल हक यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी 11 महिने अर्थमंत्री होते. याचा अर्थ तुम्ही काय सांगाल? आणि त्यांनी मला हिंदुत्व शिकवावं, त्यांनी बाळासाहेबांचे विचार मला शिकवायचे आणि त्यांच्याकडनं मी शिकायचे. हा कोणता प्रकार? म्हणजे एक तर तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठे नव्हता, ते कुठेच नव्हते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी काँग्रेस उतरली होती ती काँग्रेस नको म्हणून देशाची फाळणी मागणाऱ्या तत्कालीन मुस्लिम लीगच्या बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. बंगालच्या फाळणीला
तुम्ही तेव्हा पाठिंबा दिलात, चले जाऊला विरोध केलात, तुमच्याकडनं मी काय शिकायचं? उद्धवजी, ह्या काळामध्ये मधल्या काळामध्ये 2-3 राजकीय स्फोट झाले. त्यातला पहिला स्फोट असा आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांची सगळी टोळी जेव्हा फुटून सुरतला जात होते तेव्हा तुम्ही फडणवीस यांना फोन करून सांगितलं, पळा पळा लवकर पळा, कोण पुढे पळेतो पाहू. की तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा, असं फडणवीसांनी दावा केलाय. फडणवीस तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा, असं हे खरं आहे का? असं त्यांचा दावा आहे. शक्यच नाही. हां, ह्या आता सगळ्या भाकड कथा आहेत. आणि त्यावेळेला मी तेच म्हटलं ना, पळा पळा कोण पुढे पळेतो. कारण मला हे नासलेले आंबे माझ्या निष्ठावंतांच्या पेटीत ठेवायचेच नव्हते. नाही तर यांना पण शेपट्या धरून मी पकडू शकलो असतो. पण हे असे पळणारे उंदीर मला काय कामाचे आहेत? गेल्या काही दिवसातलं नरेंद्र मोदींची वक्तव्य पाहता तुमच्याविषयी अत्यंत प्रेमानं भरभरून बोलतायत ते. लोकांना आश्चर्य वाटते त्याच्यामुळे. म्हणजे लोकांना वाटते शिवसेनेत येतात की काय? हां, ते शिवसेनेत येतात की काय? नकली सेनेविषयी एवढं प्रेम त्यांना का उफाळून येत आहे? तर त्याच्यामागचं असं सांगितलं जातं, एक सूत्र, काही जाहीरपणे सूत्र झालं आहे की मोदी यांनी तुमच्याविषयी गोड बोलून उद्याच्या निकालानंतर एक खिडकी तुमच्यासाठी उघडली. उद्या जर कुठली गरज खिडकी? पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर आम्ही सरकार बनवू का? तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी? हो, त्याच्यात म्हणजे मला बाळासाहेबच मला घेऊन गेले होते युनिव्हर्सल स्टुडिओ. हां, आणि तिकडे असे छान सेट केले, जसं आपल्या नितीन देसाईने पण केलेले. हां, त्याच्यामध्ये अशा भिंती, खिडक्या, आणि त्या खिडकीतनं पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं. हां. अशा खिडकीचा काय उपयोग आहे? तर ती खिडकी उघडली आहे किंवा दरवाजाची फट उघडली आहे, गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो, मी फटीतनं नाही जाणार. असा संभ्रम मी आता निर्माण केलाय. माझ्या महाराष्ट्राचं अभिमानाचं, स्वाभिमानाचं, अस्मितेचं वेगळंच एक मंदिर बांधतोय. त्याच्यामुळे मला या फटींची आणि खिडक्यांची गरज नाही. मी लढतोय माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय, माझ्या देशाची लढाई लढतोय. लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे. आणि ही लढाई माझी नाही आहे, ही लढाई जनतेची आहे. कारण नाहीतर महाराष्ट्राला खतम करतील, जे दिसतंय. मला महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही. नरेंद्र मोदींनी एक जादुई वॉशिंग मशीन देशाच्या राजकारणामध्ये आणली आहे. या वॉशिंग मशीनचा कधी तुम्हाला मोह पडला आहे का? त्या वॉशिंग मशीनला म्हणण्यापेक्षा भाजपच्या मशीनला करंट ज्या शिवसेनेने दिला, हां, तो करंटच त्यांचा काढल्यानंतर वॉशिंग मशीन काय चालणार? आता त्यांच्यावरती ही पाळी का आली? अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती, तिला तुम्ही नकली म्हणताय. आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन बाळा जोजोरे का करताय तुम्ही? म्हणजे ही पाळी त्यांच्यावरती आली. भ्रष्टाचारी आणायची आणि त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकायची. भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. यात वॉशिंग मशीनचा वापर करून किंवा दहशतीचा वापर करून ईडी असेल, CBI असेल, पक्ष फोडले, सरकारं पाडली. आणि आजही त्यांची कृती सुरू आहे. लोकांनी निवडून दिलेले बहुमतातले मुख्यमंत्री, मग केजरीवाल असतील, हेमंत सोरेन असतील, त्यांना ज्या पद्धतीनं अटक करून तुरुंगात टाकलं, अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं, आमदारांना तुरुंगात टाकलं, याच्याविषयी आपलं काय मत आहे? ह्यालाच तर हुकुमशाही म्हणतात. हां, आणि आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला जे म्हटलं की महाभारतामध्ये लोकशाहीचं वस्त्रहरण होते, ते हेच लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, जो दिल्लीमध्ये उत्तम काम करत होता, दोन्ही वेळेला त्यांनी भाजपासारख्या जगातल्याने पूर्ण आकाशगंगेतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला धोबीपछाड टाकला. किती 70 पैकी त्यांचे 2-5 लोक निवडून आले असतील तर असतील. हेमंत सोरेन सारख्या एखाद्या आदिवासी नेत्याने भाजपला धोबीपछाड टाकला. त्यांना तुम्ही जमिनीवरती हरू नाही शकत. आणि आज सुद्धा माझ्या साध्या साध्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने छळतायत, जसं मी काल नव्या मुंबईत गेलो तिथे माझा मडवी साधा शिवसैनिक, त्यांना तुम्ही आत टाकताय. आणि ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते, इक्बाल मिरचीवर व्यवहार केला, 70,000 कोटीचा घोटाळा केला, आदर्शचा घोटाळा केला, यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाची स्थानं देत आहेत. उमेदवार केले, लोकसभेचे उमेदवार दिले आहेत. त्याच्यानंतर ज्याच्या प्रचाराला मोदी गेले होते आणि ह्याला मत म्हणजे मला मत, तो प्रज्वल रेवण्णा, ज्याच्यावरती बलात्काराच्या अनेक केसेस आहेत, 2800 केसेस आहेत, तो पळून जातो.
आणि साधे माझे शिवसैनिक तुरुंगात टाकतात. संजय राऊतचा काय गुन्हा आहे, त्याला तुरुंगात टाकला आणि प्रज्वल रेवण्णा पळून जातो. मग हे जे काय चालले ना, हे लोक, मी जे म्हणतो ना की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र नाही आहे, हा धृतराष्ट्र नाही आहे, हा महाराष्ट्र आहे. मोदी 10 वर्ष सत्तेत आहेत, त्यांच्या कार्याचा डंका सर्वत्र वाजवला जातोय. म्हणजे काय असते, तुम्हाला मोदींची 5 कामं आठवतात का की ज्यांनी देशासाठी किंवा समाजासाठी तुम्ही सांगू नाही? शकता? 5 कामं म्हणजे पक्ष फोडले, कुटुंब फोडली, भ्रष्टाचारानं स्थान दिलं, निवडणूक रोखे जमवले आणि जनतेची फसवणूक केली. पण वॉर तो रुकवा दी, वाट लगा दी पप्पा. एवढं मोठं युक्रेन बरोबरचं युद्ध थांबवलं. मणिपूर 1 वर्ष धुमसते, ते का नाही थांबत? मोदींनी वॉर रुकवा दे मानायला तयार नाही तुम्ही? नाही, वॉर रुकवलं असेल त्यांनी, हा. पण मणिपूरमध्ये अजूनही अशांतता काय आहे? काल परवाकडे पण मतदानाच्या दिवशी हिंसाचार झालाय आणि गेले वर्षभर म्हणजे त्या महिलांची जी काही धिंड काढली गेली ज्या पद्धतीने, तिथले मुख्यमंत्री म्हणाले असे तर बरेच प्रकार घडलेत. स्वतः गृहमंत्री तिकडे जाऊन आले तरी देखील त्यांना माहिती नव्हतं. जर ते व्हिडिओ बाहेर आले नसते तर जगाला हे कळलंच नसतं. म्हणजे एवढी ही जी काही दडपशाही चाललेली आहे, बातम्या पण येऊ देत नाहीत बाहेर. अत्याचार आज सुद्धा सुरू आहेत, आज तर आपल्यापर्यंत ते पोहोचतच नाही आहेत. पण 1 वर्ष झालं अजूनही मणिपूर अशांत आहे, त्याच्याबद्दल कोणाबद्दली कोणाच्या मनात काही संवेदना सुद्धा दिसत नाही आहे आणि आम्ही मतं मागतोय. म्हणजे मला लाज वाटते मला सुद्धा की अरे तिकडच्या महिलांवरती आणि लोकांवरती काय तिकडे परिस्थिती उद्भवली. आत्ता सुद्धा आपण बोलताना काही चाललं असेल त्याच्याबद्दल कोणाच्या मनात आता संवेदनाच नाही राहिली. उद्धवजी, हा देश खूप मोठा आहे, 140 कोटीचा असेल, पण माणूस माणूसच आहे. आणि या देशामध्ये आजही 85 कोटी लोकांना मोदी 5 किलो फुकट धान्य देत आहेत. म्हणजे लोकांना जवळजवळ भिकारी केलं आणि तरी ते म्हणतात की मी देशाची आर्थिक स्थिती सुधारली. बघा असं आहे, आता हे तुम्ही माना अथवा नका मानू, तुम्हाला माझ्यावरती अवलंबून राहायला लागलं म्हणजे तुम्ही माझे गुलाम झाले. ह्याचाच अर्थ असा की यांना देशाला त्यांचा गुलाम बनवायचा आहे की जो गुलाम मी खायला दिलं तरच त्याचं पोट भरेल, नाहीतर त्याला पोट भरण्यासाठी दुसरं कोणतेही मी साधन ठेवणारच नाही. उद्योगधंदे मी येऊ देणार नाही, उद्योगधंदे मी पळून देईन. तुम्हाला रोज खायचं प्यायचं असेल तर माझ्या दारासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहावंच लागेल. मग तुमची काय हिंमत आहे, तुम्ही मला नाकारूच शकत नाही. हीच तर भीती आहे देशासमोर आज. सगळ्यांना आपलं गुलाम करून ठेवायचं. तुम्हाला अगदी खाणं पिणं काही लागलं तर माझ्याकडे यावंच लागलं पाहिजे आणि मग बिशात काय तुमची माझ्या विरुद्ध बोलायची, कारण मी तुम्हाला खायलाच देणार आहे, मराल फुकटचे. देशाला गुलाम करून राज्य करण्याचं ही त्यांची योजना आहे. देशातलं संविधान धोक्यात आहे. अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशात निर्माण झालं. आपलं काय मत आहे? ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे बघा, त्यांना आजपर्यंत या निवडणुकीत कोणताही असा कार्यक्रम देता आलेला नाही आहे आणि दिशा देता आलेली नाही आहे. त्यांना असं वाटलं होतं की देश आपला दिवाण आहे, आपण म्हणू ते देश ऐकेल. ज्या पद्धतीने गेल्या संसदेच्या अधिवेशनात साधारणतः 140 ते 150 विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून त्यांनी कायदे पास करून घेतले, ते पाहिल्यानंतर यांना 400 पार का व्हायचं आहे, तर देशाचं संविधान बदलायचे समोर कोणी असताच कामा नये. आणि लोकसभेने एकदा मंजूर केल्यानंतर कोर्टात काय करणार, म्हणजे त्यांना त्याच्यासाठी 400 पार पाहिजे होतं. आणि ते जेव्हा 400 पार म्हणाले तेव्हा देशाने घोषणा दिली की तडीपार, अब की बार भाजपा तडीपार. महाराष्ट्र हा देशात परिवर्तन घडवण्यासाठी अग्रेसर राहील. 48 जागा महाराष्ट्रात आहेत आणि या 48 जागांवर देशाचं भविष्य आहे. तुम्ही शरद पवारजी, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात लक्ष घातलं. आपलं नेतृत्वावर सगळ्यात जास्त विश्वास आहे, शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. लोकांच्या मनात एक चीड आहे. आपण अशा कोणत्या 5 योजना ज्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी सांगू शकाल की ज्याच्यावर देशानं आणि महाराष्ट्राने विश्वास ठेवावा? पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची लूट थांबवणं. कारण ही महाराष्ट्राची लूट तुम्हाला शाब्दिक बघितलं तर काय वाटणार नाही, पण महाराष्ट्राचं जे काय ओरबाडून नेलेलं वैभव आहे ते परत आणलं पाहिजे आणि लूट थांबवली पाहिजे. म्हणजेच काय की महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग हे मला परत आणावेच लागतील आणि ते मी आणणार. आर्थिक केंद्र नेलेलं आहे, म्हणजे रोजीरोटी, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजीरोटी.
महाराष्ट्राचं नेलेलं वैभव जे आहे ते परत आणायचं, आर्थिक केंद्र परत आणायचं. त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना, मी मुख्यमंत्री असताना मी करून दाखवलं होतं ना, 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज मी मुक्त करून दाखवलं होतं. त्यातनं शेतकऱ्यांना हमी भाव, शेतकऱ्यांना कापूस असेल, सोयाबीन असेल, महाविकास आघाडीच्या काळामध्ये म्हणजे माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना किती भाव मिळत होता आणि आत्ता किती मिळतोय तो बघा. जर माझ्या काळात हे होऊ शकत होतं, आत्ता का नाही होऊ शकत? त्याच्यानंतर GSTच्या माध्यमातून जी काही लूट चाललेली आहे, कर दहशतवाद, हा थांबवला पाहिजे आणि तो मी थांबवणार. GSTमध्ये ज्या काही अशा काही घातक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापारी पण आहेत की एखादी गोष्ट चुकली का सरळ त्याला जेलमध्ये टाकतात, ती थांबवणार. शेतकऱ्यांना जी काही खत बियाणं, अवजारं, काय होतं, तुमची जी काही त्यांची जी काही योजना आहे, प्रधानमंत्री सन्मान योजना काहीतरी म्हणतात, ज्यातनं वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्याला देतात. पण आता शेतकरी सांगतायत विविध जी काय आम्ही उपकरणं वगैरे घेतो, अवजार घेतो, त्यांना GST लावून हजारो कोटी रुपये आमचे तुम्ही घेताय आणि त्याच्या बदल्यात परत तेच 6,000 रुपये भीक दिल्यासारखे देत आहेत. म्हणजे शेती पंपावरती GST आहे, खतावरती GST आहे, कीटकनाशकावरती आहे, शेततळ्याच्या प्लॅस्टिकवरती आहे, वायरवरती आहे, सगळ्यावरती GST आहे. तो GST मला काढायचा आहे. शेतकऱ्याला गोदामं उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, शेतकऱ्याला शीतगृह उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, शेतकऱ्याला सुद्धा एक हमी भाव आणि त्याला मुख्य म्हणजे मार्केट उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य व्यवस्था आपण त्यावेळेला तात्पुरती अपग्रेड केली होती. म्हणजे आपण आपल्या राज्यात सगळे मिळून सरकारी हॉस्पिटलमध्ये 7-8 हजार जे बेड होते ते आपण 4.25 लाख बेडपर्यंत नेले होते. अगदी तेवढ्याची गरज नसते कारण ती एक एपिडेमिक होतं. पण प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने आपण का नाही करू शकत? अनेक गोष्टी आहेत. गावागावामध्ये आता शेतकऱ्यांची मुलं शिकत आहेत, नोकऱ्या कुठे आहेत त्यांना? म्हणजे शेतकऱ्यांचं तर सगळं कर्जबाजारीचं आहे. शेतकरी जो जन्माला येतो घरात ते वडिलांचं कर्ज असतं, त्या कर्जामध्ये तो मोठा होतो, पुन्हा तो मोठा झाला त्याला कर्ज काढावं लागतं, मग त्यांची लग्न थांबतात. मध्ये जे मंगळसूत्राबद्दल मोदीजी बोलले, अनेक शेतकऱ्यांची मंगळसूत्र त्यांच्या पत्नीचीही गहाण ठेवावी लागलेत आणि काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या गळ्यातली बायकांच्या गळ्यातली महिलांची मंगळसूत्र ही तुटलेली आहेत. तर अशा खूप गोष्टी आहेत. पण महाराष्ट्राचं वैभव आणि महाराष्ट्राचा जो एक दरार आहे तो आपल्याला आणावा. आत्मविश्वास आहे की सरकार बदलेल, नक्कीच बदलावंच लागेल आणि एकटा महाराष्ट्र घडू शकतो. महाराष्ट्राने जर 48 खासदार महाविकास आघाडीचे दिले तर तिकडेच खाली आले आणि बाकी देशात तर तुम्ही बघताय वातावरण आहे. आज गुजरातमध्ये क्षत्रिय समाज यांच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरलेला आहे. देशाचं नेतृत्व अशा वेळेला कोण करेल? पहिला महत्त्वाचा मुद्दा जे अयोग्य ते काढा. बरं. आणि आमच्या इंडिया आघाडीमध्ये जी काही चर्चा चाललेली आहे, आम्ही एक एक पावलं ही ठरवून ठेवलेली आहेत. मोदी हरतील का? मोदीला हरवायचं. त्यांचा जो पक्ष आहे हुकुमशाही हरेल का? नक्की हरवावीच लागेल, नाहीतर देशाचं भवितव्य अंधारात जाईल. देशात पुन्हा गुलामगिरी येईल. तेव्हा परकीयांची गुलामगिरी होती, आता स्वकीयांची होती. आणि जसं लोकमान्य टिळक जे बोलले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी टिकवणारच, हे आजचं घोषणा असली पाहिजे. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळताना हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशातली लोकशाही सगळ्यात बलवान आणि मोठी आहे आणि हेच आपलं वैभव आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक राज्यघटना आणि एक संविधान निर्माण झालं, ज्याने या देशाची संसद असेल, न्यायालय असेल, जनतेचे अधिकार असतील, जनतेचे हक्क असतील, त्यांना ताकद दिली लिहिण्याचं, वागण्याचं, बोलण्याचं, देश निर्माण करण्याचं. पण गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षाची पावलं ही हुकुमशाहीच्या दिशेनं फार पुढे गेली आहेत आणि परत जर आम्ही सत्तेवर आलो, आम्हाला 400पेक्षा जास्त जागा तुम्ही निवडून दिल्यात, तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान बदलू आणि आम्हाला हवं त्या पद्धतीनं नवीन संविधान निर्माण करू, अशा प्रकारची भाषा यांचे अनेक मंत्री, अनेक खासदार, अनेक नेते सांगतायत, बोलतायत. तुम्हाला हे चित्र किती गंभीर वाटते देशासाठी? आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्याकडे देश ज्या अपेक्षेने पाहतो की संविधानासंदर्भात आपली भूमिका काय आहे?
आजच्या या महाभारतामधला सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. ह्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाचे काही खासदार, काही माजी मंत्री हे उघडपणे बोललेत की संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 पार पाहिजे. त्यांचे अध्यक्ष जे आत्ताचे आहेत नड्डा, ते सुद्धा मध्ये म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी मला असं वाटतं संघाची एक घोषणा होती, एक विधान, एक निशाण, एक प्रधान. आता ते निशाण कोणतं? एक प्रधान म्हणजे मग राष्ट्रपती म्हणजे मग पंतप्रधान नाही का, म्हणजे तुम्ही अध्यक्ष पद्धत आणणार का? आणि मग विधान कोणतं? आणि ह्या संविधानाबद्दल त्यांच्या मनात जो आकस आहे त्याच्यात पुन्हा महाराष्ट्र द्वेष हा डोकावतोच आहे. कारण महामानव ज्यांना आपण म्हणतो, ज्यांना दैवत मानतो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र. एका साध्या दलित गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा माणूस परिस्थितीने गरीब होते, पण बुद्धिमत्तेने त्यांच्या त्या बौद्धिक ऐश्वर्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि त्यावेळेला ज्या बाबासाहेबांना गोष्टी भेडसावत होत्या, ज्याचा उल्लेख मी बुरसटलेले गोमूत्रधारी म्हणतो, त्यांच्या विरुद्ध बाबासाहेबांनी लढा दिला, प्रबोधनकार्यांसुद्धा लढा दिला. मग ते महाडच्या चौदार तळ्याचं पाणी पिण्याचं असेल, काळाराम मंदिराचा प्रवेश असेल. आणि त्या बुरसटलेल्या गोमूत्रधारींना आता असं वाटते की अरे दलित आणि साध्या कुटुंबात जन्मलेल्या माणसाने एवढा बुद्धिमान माणूस हा माझ्यापेक्षा बुद्धिमान कसा, आणि त्यांनी लिहिलेलं हे संविधान आम्ही काय म्हणून पाळायचं? हा जो सगळा विचार आहे हा खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. वर्णद्वेष. आणि तो त्याच्यामध्ये दिसतोय की एक साध्या गरीब कुटुंबात, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो? त्याला लोक दैवत मानतायत, त्याला महामानव मानतायत, आणि त्यांनी लिहिलेलं संविधान ते आम्ही पाळायचं, हा आमचा अपमान आहे, हे ज्यांना वाटते. आणि ते त्यांना वाटते म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान बदलायचं आहे. महाराष्ट्राला विरोध करेल, संपूर्ण देश करेल. कारण मी जे ऐकले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण घेऊन परदेशातून जेव्हा परत आले तेव्हा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की आजचा हा तुमचा नेता उद्या देशाचा नेता होईल. आणि मला असं वाटतं याच भूमिकेतून तुम्ही कोल्हापूरच्या शाहू महाराजांना पाठिंबा दिले. कारण शाहू महाराज आणि माझ्या आजोबांचे त्यावेळच्या शाहू महाराजांचे आणि त्या कुटुंबाचे आमचे संबंध आहेच. पण हा जो आकस आहे की दलित कुटुंबात जन्मलेला एवढा माणूस बुद्धिमान असू शकतो आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचं, हा कमीपणा ज्यांना वाटतोय, हा अहंगंड ज्यांच्यात आहे, त्यांना हे संविधान बदलायचं, पण देश ते बदलू देणार नाही. आणि महाराष्ट्र ठामपणे या महाराष्ट्र तर आहेच विरोध करेल. महाराष्ट्राचं तर सुपुत्रच आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे महाराष्ट्राला अभिमान आहे. जे आपले शिवसेना प्रमुख सांगायचे की 2 दैवत महाराष्ट्राने या देशाला दिली, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही आमची दैवत आहेत. हे बाळासाहेब सांगायचे, हिंदू हृदय सम्राट सांगायचे. उद्धवजी, आपण अत्यंत परखडपणे आपल्या भूमिका इथे व्यक्त केल्यात. निवडणुकीचं महाभारत हे शिगेला पोचलं. एकच सांगतो, महाभारतामध्ये ऐन लढाईच्या वेळेला कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. होय. त्या गीतेचा सारांश जर का मी माझ्या पद्धतीने काढला तर त्याचा अर्थ असाच होईल की लढाईच्या वेळेला जो सोबत असतो तो मित्र, समोर कोणी असला तरी तो आपला शत्रू आहे, आणि त्याच्याशी लढणं आणि त्याच्यावरती विजय मिळवणं हे आता महाराष्ट्राला भाग आहे. आणि आपण त्याच पद्धतीने पुढे चालले. नक्कीच. शिवसेना हातात मशाल घेऊन, येस, धनुष्यबाणाचं वेदना आपल्या मनात जरी असली तरी हाती मशाल घेऊन आपण पुढे चालले. कारण मला हुकुमशाही जाळायची, त्याच्यामुळे हे योग्य चिन्ह माझ्या हातात योग्य वेळेला आलेले. होय. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.